नव्या वर्षाला आंब्याला बहर येतोय. वा वा. अरे आमच्या नव्या वर्षाला आंब्याला बहर येतोय. वसंत ऋतू येतोय, आंब्याला बहर येतोय, झाडाला पालवी फुटते, लिंबाला बहर येतो. आणि त्या दिवशी वसंत ऋतू सुरू होता तेव्हा आमचा गुढीपाडवा सुरू होतो. आमचं वर्ष गुढीपाडवाचं आहे. अख्ख्या गावात गुढीपाडवाला डिजिटल लावा, अख्ख्या घरांवर झेंडे लावा, कारण त्या दिवशी आमचा राम वनवासातून आला तो दिवस गुढीपाडवा आहे. पांडवांचा अज्ञातवास संपला तो दिवस गुढीपाडवा आहे. आणि शालिवान शिके संसार सुरू झालं ते गुढीपाडवा आहे. काय होतात तुमची अडचण काय दोघांची वर बसणारांची? इमारतीचा पाया जर ज्ञानदेव आहे आणि खांब जर नाथबाबा आहे तर जगातली कोणती इमारत किती दिवस टिकेल तिच्या पायावर अवलंबून आहे. जितका पाया पॅक तितकं त्या इमारतीचं आयुष्य जास्त. या इमारतीचा पायाच ज्ञान आहे आणि ती इमारत किती भार सहन करेल हे तिच्या खांबावर अवलंबून आहे. जितका खांब पॅक राहील तितकी ती इमारत तो भार सहन करेल. मग इथं शांती नावाचा खांब आहे आणि ज्ञान नावाचा पाया आहे. ज्ञान जिचा पाया, शांती जिचा खांब, त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. त्या इमारतीचा पाया खांब आहे आणि ज्ञान आहे आणि खांब हा भागवत आहे. आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी ज्ञान देव, ज्ञान देव म्हणून एका आईनं मुलाचं नावच ठेवलं ज्ञानदेव. ज्ञानच देव. व्हॅल्युएशन ऑफ मॅन इट डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड कॅरेक्टर्स. विदाउट नॉलेज मॅन हॅज नो एनी व्हॅल्युएशन. माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर अवलंबून आहे. तब्येत जास्त असल्यावर बुद्धी असतेच असं नाही. तब्येत जितकी जास्त असते तितकी बुद्धी कमी असते, असा नियम आहे तो. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शंका कमी असतात. म्हणजे बुद्धी, एखाद्याला बुद्धी जास्त असेल तर संपत्ती असेलच असं नाही, आणि संपत्ती असल्यावर बुद्धी असतेच असं नाही. म्हणून आईनं मुलाचं नाव ठेवलंय ज्ञानदेव. ज्ञानच देव, ज्ञानच देव, ज्ञानच देव. पुरावा 12वा अध्याय. अभ्यासाहून गहन ज्ञान, ज्ञानाहुनी ध्यान विशेषाची. 12वाचा अध्याय. जेत जेत दया आणि शांती वस्ती आल्या एका ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं शांती तिथं दया, जिथं ज्ञान तिथं देव, देव तिथं ज्ञान. ज्ञानच देव. पण ते ज्ञान मिळवण्यासाठी भजन आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. परत ऐका भजन, गेलं डोक्यातून सगळं. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. उलट फिरा. साय बाजूला कर, साय बाजूला कर, खाली दूध आहे. राग बाजूला कर, आत विस्तव आहे. ढग बाजूला कर, वर आकाश आहे. तुझ्यातला अहंकार बाजूला कर, तू ईश्वर आहे. पुन्हा उलट फिरू तिथंच. लाकडात अग्नी आहे, घर्षण कर. लाकडात अग्नी आहे, घर्षण कर. दुधात लोणी आहे, क्रिया कर. उसात साखर आहे, प्रक्रिया कर. तुझ्या देव आहे, साधना कर. फायनल. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग देवाचे सगळ्यात लाडके भक्त नामदेव महाराज यांचा 4 कडव्याचा आहे. नामदेव महाराजांचा अभंग कीर्तनाला घेतलेल्या अभंगातला पहिला मुद्दा. अभंगातला दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन सुरू झालं आता. दरिद्रवाणी कीर्तनाला बसायचं नाही. तोंड सोडून बिडून द्यायचं नाही. दाढीला हात लावून, डोक्याला हात लावून, तंगडेवर करा, गुडघे फाकवा, यायचं नाही. लांब उभं राहायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, घर गाठवायचं. पण कीर्तनाला बसल्यावर दरिद्रवाणी बसायचं नाही.
आणि तोंड सोडून बिडून द्यायचं नाही. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तरी हा लय उत्तरी, पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. इथं येऊ ना असं बसवतो तसंच मी आला. मग याची काय गॅरंटी आहे? वाक्याने नाही का 3 गोष्टीची गॅरंटी नाही. 1, आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही. 2, शरीराचे इंद्रिय पुन्हा मिळणार नाहीत. आणि 3, दूध पाजणारी आई वडील पुन्हा मिळणार नाहीत. सगळं मिळेल. शरीरातलं आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. 1 जानेवारी पुन्हा नाहीच. येईल पण वर्षानं. 1 जानेवारी येईल वर्षानं, पण 2020 येणारच नाही. येईल पण 3020. तवर तुझी खानदान राहत नाही. संपला. आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाहीत. शरीराची इंद्रिय पुन्हा नाहीत. केस पिकली न पिकली दररोज काळी कर पहिली नाहीत. नॅचरल थिंग्स आर नॉट अ चॅलेंज इन द वर्ल्ड. देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसाने अतिक्रमण करायचं नाही. नाही म्हणजे नाही. केस पिकली दररोज काळी कर पहिली नाहीत. आंब्याला आंबे सीझनलाच येणार. तिथं सायन्स इज ए सायन्स अँड गॉड इज ए गॉड. विज्ञान ते विज्ञान आणि देव ते देव. तिथं कोणी आतापर्यंत डोकं लावायचं नाही. लावलंही नाही, लावायचंही नाही. तुम्ही म्हणाल आम्ही एज्युकेटेड आहे. सुशिक्षित माणसाला अक्कल असते असं गणित नाही. काही माणसं म्हणले तो माणूस फार सुशिक्षित आहे हो, उभ्याने जेवतो. अहो त्याला मुळव्या द्या आग होती म्हणून उभ्याने जेवतो. काही लोक म्हणले तो माणूस कुत्र्याबरोबर हिंडतो, जोडीदार नाही त्याला. काही म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो, विश्वास नाही बायको. याला सुशिक्षित नाही म्हणायचं. मग सुशिक्षित कुणा सुशिक्षित कुणाला म्हणायचं ऐका? ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो सुशिक्षित. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो सुशिक्षित. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी चिंता बिंता काही करायची नाही आणि आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. नाही लय उत्तर, हा लय उत्तर. माझं असं म्हणणं आहे, पटलं तर हा म्हणा. माझं असं म्हणणं आहे, या जगात देव सत्य आहे, संत सत्य आहेत, ग्रंथ सत्य आहे, जन्म सत्य आहे, मृत्यू सत्य आहे आणि ज्ञान सत्य आहे. यावर आपलं मत काय? बस या जगात देव सत्य आहे. एक देव सत्य आहे. आहे का? आहे. बसणारी माणसं देव आहे का जगात? आहे. आहे तर बसलेल्या पैकी कुणी पाहिला नाही. पाहिला जर नाही तर नाही का? डळमळीत व्हायचं नाही तर मग ते चालत नाही आपल्याकडे. पाहिला जर नाही तर नाही का? उत्तर उत्तर उत्तर. रक्ताच्या 2 पेशी आहेत, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. रक्ताला 4, व्हाईट ब्लड कॉर्पस्कस, रेड ब्लड कॉर्पस्कस. रक्ताला 4 गट आहेत, ए बी, ए बी आणि ओ. मग माझं असं तुम्हाला म्हणणं आहे, अन्नाचं रक्त तयार करतो तर हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे. रक्ताला 2 पेशी आहेत, रक्ताला 4 गट आहेत. मग आतापर्यंत रक्त बनवायचा कोणी कारखाना का काढला नाही? उत्तर अन्नाचं रक्त बनवतो तो दिसत नाही पण आहे, त्याचं नाव देव आहे. अन्नाचं रक्त जो करतोय तो दिसतोय का? नाही पण आहे, त्याचं नाव देव. देव आहे. एकाने सांगितलं पटलं नाही आपल्याला, नाही पटलं, त्याला दुसरं उत्तर. मी तुम्हाला देव आहेच म्हणायला येईल 2 मिनिटात. दुसरा प्रश्न, झाड लावलं, खाली गेलं त्या मुळ्या, वर आले ते खोड. ए बरे, खाली गेलं त्या मुळ्या, वर आले ते खोड, खोडाला आल्या फांद्या, फांद्याला आली पानं, पानाला जवळ आली फुलं, फुलाला झाले 4 भाग, निडलपुंज, दलपुंज, पुमंग, जायांग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनाशियम. मग मी एज्युकेटेड लोकांना प्रश्न विचारतो, मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं? हे कोणत्या इंजिनियरचं कंस्ट्रक्शन आहे? त्या इंजिनियरचं नाव देव आहे. एखादा म्हणेल खालून वर, वरून खाली नाही, खालून वर. त्याला तिसरा प्रश्न, नारळात पाणी आलंच कुठून?
किती दिवस शाळेत जाय पळ. शाळा काढणारालाच कळणार नाही तर तुला काय वांग कळत आहे. नारळात पाणी आलं कुठून? नारळात पाणी आलं कुठून? उत्तर देवाची करणी. याचा अर्थ देव आहे. एखादा म्हणला येऊ शकतं पाणी तर चौथा प्रश्न, हत्तीनं जर कवट खालं, हत्तीनं जर कवट खालं ना, कवट म्हणतो आपण त्याला, ते कवट, तर हत्ती कवट जर खाल्लं हत्तीनं, तर हत्ती दुसऱ्या दिवशी ते कवट जसंच्या तसं टाकतो, फोडीत नाही. हत्तीच्या तोंडात जर कवट गेलं तर हत्ती कवट फोडीत नाही, पण आतला गर खाल्ल्याशिवाय राहत नाही. शंका असल हत्तीला कवट चार, दिवसभर त्याच्या मागे हिंड, शेण पडलं का पाय कवट घेऊन ये. आतला गर खाण्याची किमिया. आता एक वाक्य सांग मला, शाळा तुम्हाला बाहेर शिकवते पण संत देव तुम्हाला आत शिकवतो. सापाच्या पिलाला जन्मल्याबरोबर पळायचं शिकवलं कोणी? सापाचं पिलू जन्माला आलं का लगेच पळतंय, कारण सापाची आई पिला जन्माला येताना रस्त्याने पळत चालते आणि पिलं मागं पडलं की ती जागेवर फिरते आणि जेवढे पिलं खाता येतील तेवढी खाते ती. त्याची आई ती पिलं खाते. मग जन्मल्या जेवढी पिलं पळाली तेवढी वाचली. जी निवांत जाऊ म्हणली खाली. पण जे पाहू बा उद्या ग्रहपाठ करू, ग्रहपाठ लिहू उद्या रविवार आहे, शनिवारीच का लिहायचं ग्रहपाठ, शाळा सोमवारी आहे ना. मग पाहू उद्या 11ला पेपर आहे, काम तरी काय करायचं, फक्त कॉफ्याच फाडायचं आहे ना. पहाटी उठून फाडू, आकृत्यावरच्या खिशात जोड्या लावा मागच्या खिशात, आणि पर्याय निवडा पुढच्या खिशात ठेव. असे जे म्हणले ते मेलेच. जे म्हणले आजच ग्रहपाठ करू उद्या दुसरं वाचू ते वाचले. मग सापाच्या पिलाला पळायचं शिकवतो तो देव. आता एखादा म्हणेल हे उदाहरण पटलं नाही. हॉस्पिटलमध्ये पेशंट आहे, पेशंट आहे, मरणारे पेशंट. आता त्याला सांभाळणारा त्याच्याजवळ उभा आहे, पण ज्याचं जातंय त्याला सांगता येईना माझं हे जातंय, आणि जो बसलाय त्याला दिसणं याचं काय चाललंय. मग मरताने जातंय ते दिसत नाही, पण ते चैतन्य त्याचं नाव देव आहे. उद्या बाळ जन्माला येणार, आजच आईच्या स्तनात दूध तयार आहे. मग एखादा कमकुवत मेंदूचा म्हणेल घडू शकतो, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमा वाटा आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला प्यायला पाहिजे. बाळा दूध कोण करीते उत्पत्ती, बाळा दूध कोण करीते उत्पत्ती, बाळा दूध कोण करीते उत्पत्ती. आता उत्तर पाहू आपण. देव आहे हे फायनल झालं, पण कुठं आहे? कुठं आहे? या जगातल्या चेतनामय वस्तू जेवढ्या आहेत तेवढ्यांमध्ये देव आहे. गायीमध्ये चैतन्य आहे, म्हशीमध्ये चैतन्य आहे, तुमच्या माझ्यामध्ये चैतन्य आहे. मग आता टाळकरी, इनेकरी, चोपदार, महाराज बी रस बसलेले, दिंड्या काढणारे, एका दिंडीच्या 2-2 दिंड्या करणारे. हा ना, आता उद्या परवा निघतील. चलो हा त्रिंबक. एखाद्याला नुसतं म्हणलं टाळ नीट वाजव, मला म्हणलं तू, दिंडी गेली उडत. दुसरी दिंडी. या दिंड्या वाढल्या म्हणजे भजने नाही वाढले, टोळ्या वाढल्या. अजून 4-5 वर्षानं ह्या दिंड्यावाल्यांवर इतके वाईट दिवस येणार आहे. एकट्याला झेंडा घेऊन जावा लागेल, याला माणसंच नाही. एक तर दिंडीत जाणाऱ्यांची संख्या पहिल्यापेक्षा
कमी झाली आणि दिंड्यांच्या टोळ्या मोकार झाल्या, भजने वाढले नाही, पार्ट्या वाढल्या. आता सगळ्या टाळकऱ्यांना, इनेकऱ्यांना, चोपदारांना, महाराज बिराज कोणी असलं बसलेलं तुम्हाला प्रश्न आहे, सावध राहा. म्हशीमध्ये चैतन्य, माणसात चैतन्य, म्हणजे देव चैतन्य रूपाने प्रत्येकात आहे. मग मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव माझाच अंश आहे, हे वाक्य कोणाचं आहे? देवाचं. आजारी तुम्ही नाही, देव मग बोलत जायचं. मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव हा माझाच अंश आहे, हे वाक्य कोणाचं आहे? देवाचं. मग प्रत्येक जीव जर देवाचा अंश आहे तर जीव देव का नाही? डोक्याला ताण द्यावा लागतो. आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल, ते शोधच लावायचा त्याला. जीव देवाचा अंश नाही का? आहे. मग हा जीव जर देवाचा अंश आहे तर हा जीव देव का नाही? करेक्ट. ऐका, का नाही? हा देवाचा अंश आहे पण हा जीव देव का नाही? तर ह्या जीवाला मी देव आहे याचं ज्ञान नाही. मी देव आहे, देव तुम्ही मी जर देव असतो कशाला दुधात पाणी घालीन, कशाला बांध कोरीन, कशाला जुगार खेळन, कशाला चिंगळ्या खाली घालून गोण्या टाचील, कशाला राणीला गुल्ल्या दाखीन, कशाला डीजे पुढे नाचल, 31/12 पेतो आणि 1 तारखेला शुभेच्छा देतो ना, आलाय का? अजून काहींच्या चड्ड्या वल्ल्या रात्री की नालायक बापाच्या आवला भिकार पैदा होईल महाराज. उगत आता उगच आपण पराक्रम केला नाही तर नाव लिहायला ठुदा परवडत नाही. 31/12 केक ठेवतात, केक त्याच्यावर मुतायचं सामुदायिक सगळ्यांनी, आणि तो मुतन केक मेकाच्या तोंडात घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. मूत पेतात एकमेकाचा नालायचा. आणि तेच सकाळी म्हणतात नवीन वर्षात चांगलं वागायचं. त्या बापाला भोंगळा करून हल्ला. मोटरसायकल चालत तर कुत्र्याला लात आणते, त्याचा बाप पिसाळलेला होता. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढ, कुत्र्याचा आवाज काढ. वन साईड भांडगा बघला तर कुचिड्या नालाय का अंडरपॅन्टला वा झाल्या काय खाली खाजी दिंडा ते इडी आवलात नाहीत. काय नाही, येताना आईला तरास, शाळेत गुरुजीला तरास, लगीन केलं सासरवाडीला तरास आणि मेला कावळ्याला तरास. काय उपयोग, काय उपयोग त्याचे काय उपयोग नाही. चला थोडं पुढं करंट लावून दिलाय ते मला. जीव देव का नाही? उत्तर, जीवाला मी देव आहे याचं बोला जा, याचं ज्ञान नाही. फायनल ज्ञान नाही म्हणून तो देव नाही. मग ते ज्ञान संतांशिवाय येणार नाही. मग संतांशिवाय येणार नाही तर संत कोण? 12 वर्ष साई पालखीनं जेवढं शिर्डीपर्यंत जाणं केलं त्यांच्याकडून 3 तप घडले. कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. बरोबर. हा जो तुमचा दिंडी सोहळा साहेबांमुळे गेला, हा 3 तप करून आला. पायी चालणं 1 तप, साईबाबाचं भजन करणं दुसरं तप, आणि अन्नदान करून शरीर 5 दिवस 6 दिवस साईबाबासाठी खर्च करणं कायिक तप झालं, वाचिक तप झालं, मानसिक तप झालं. त्यामुळे साईबाबा सारखा संत प्रसन्न झाला, शून्यातला माणूस वृक्ष मित्र झाला. शून्य. आणि कधी धनात ठेवायचं, जी माणसं गरिबीतून मोठी होतात ती मोठीच होत राहतात, आणि जी श्रीमंतातून नालायक वागतात भिकारीच होतात. तुम्ही कोणाचा नियम पहा. झोपडीवाल्याच्या स्त्रीला जर बाळ झालं तर त्याला एकही खोट राहत नाही. बंगल्यात जर पोर जन्माला आलं पाहत नाही. महिला मंडळ, सुनबाईला 3रा महिना लागला, चेक करून आणली, चेक करावं लागते. तिथून पुढे सवय लागली तिला. आता चेक केलं, डॉक्टर म्हणले आडवं आलंय, येऊ द्या. आडवं उभं पण येऊ द्या. आलं. 16 टाके पडले, 90,000 रुपये डॉक्टरचं बिल झालं.
चेकिंग केल्यापासून तर सिझरिंग करेपर्यंत देव आहे, देव आहे, देव आहे. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा. आज गायक वादकोडी जनमंडपाले माई सिटीवाले कीर्तनाला बसलेले काही गायक वादकोडी जनमंडपाले माई सिटीवाले तरुण मंडळी भजनी मंडळी भोर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गायक वादकोडी जनमंडपाले माई सिटीवाले बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजचे पोरं, दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेतलं. शाळेला मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेतलं. हे दारुडे बिरुडे पुढारी फाडारी बेवडे बिवडे मटक्यावाले आकडेवाले प्रियशीच्या भावाचा मार खाणारे, बापाला धोका देणारे पोरी, पळून जाणाऱ्या पोरी, गायक वादक मंडपवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये नवीन वर्ष म्हणता. इथं नवीन वर्ष म्हणायचं पण ते तारखीने होतंय. नवीन आपलं वर्ष कालन आज लागत नाही. आपलं नवीन वर्ष लागतं गुढीपाडव्याला. पण ते आता आपल्याला काय झालंय, दुसऱ्याचं बोकांडी घ्यायची सवय लागली, आपलं नाही. आपल्या अवलादी गुढीपाडव्याला गुढी सुद्धा उभारणार नाही आणि रात्री 31/12ला चिकन विथ बेअर. हलकट क्वालिटीच्या अवलादी. जेवढे जेवढे रात्री पेलते ते पुढच्या 31/12ला नसणार हे ध्यानात ठेवा. नसणार त्या अवलादी. तुम्ही कशावर लिहून घ्या. आणि असले तर असे असणार असे कुबड्या काबड्यातच जाणार ना. आलाय कसं भिकार बापाची पैदास नाही. तुझ्या बापाच्या दाव्याला पे ना बघू पितो का ना. आलायक नाही तर अरे एकाच वाक्यात महिला पुरुष ध्यानात ठेवा. तुमचं 31/12 फक्त पिऊन साजरं होतंय. आमच्या नव्या वर्षाला आंब्याला बहर येतोय. वा वा. अरे आमच्या नव्या वर्षाला आंब्याला बहर येतोय. वसंत ऋतू येतोय, आंब्याला बहर येतोय, झाडाला पालवी फुटते, लिंबाला बहर येतो. आणि त्या दिवशी वसंत ऋतू सुरू होता तेव्हा आमचा गुढीपाडवा सुरू होता. आमचं वर्ष गुढीपाडवाचं आहे. अख्ख्या गावात गुढीपाडवाला डिजिटल लावा, अख्ख्या घरांवर झेंडे लावा. कारण त्या दिवशी आमचा राम वनवासातून आला तो दिवस गुढीपाडवा आहे. पांडवांचा अज्ञातवास संपला तो दिवस गुढीपाडवा आहे. आणि शालिवांशिके संसार सुरू झालं ते गुढीपाडवा आहे. आमच्या अवलादी गुढीपाडवा करणारच नाही. रात्रीच का ना निमेंचे अजून डोळे तारकाटेले रात्री. म्हणजे डोळे सुद्धा अजून सरळ झाले नाही. टाईट पाहत बाबा. त्याला वाटतं बाबा हे पेले का काय काय. पण वाटलं होणार यांचं, त्याच्यात काय वाद नाही. तुम्ही आतापर्यंत 25 वर्षाचा इतिहास पहा. इंदुरीकरचे वाक्य खोटे ठरले कधी? तुम्ही एखादं वाक्य सांगा बा इंदुरीकरचं खोटं ठरलंय. हे जाण खुब्यात जाणार, चमड्यात जाणार, वाकडे तिकडे होणार, गरोदर बायको मिळणार यांना ती. बायका मिळणार नाही. बायका का रेंज गेली काहींची. रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणार. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईल. काय याशीच गणपती बुडवाया. भांग 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 मुतलं चेंडी. आता हसाल रे, आता हसाल. पण इंदुरीकर मरलला हे मरणार नाही 25 वर्ष. पण पाया पडून सांगतो, वर्षातला पहिला दिवस आहे, सायंकाळची वेळ आहे. तुम्हाला आपली कधी आठवण येणार ध्यानात ठेवा. हा माणूस काय म्हणत होता. आता जाऊ द्या, आता तुम्हाला राग येणार आमचा. आता इंदुरीकरला तुम्ही शिव्या द्या, घोडा लावा, मागं पुढं लावायचा, तोंडावर लावा, टिंगळ्या करा, कॉमेंट्स करा, पण तो म्हणतो ते सत्याचे. तुमचं काय मत आहे? आता तुम्हाला राग येणार. आता तुम्ही घोडा लावा, मला मागं पुढं लावायचा, तोंडावर लावा, कॉमेंट्स करा, टिंगल्या करा, काही करा, आमचे माप काढा, काही करा, पण सत्यच ठरणार आहे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका पोरांनो. या 4 वर्षामध्ये बाप मुलाचा खांदेकरी झाला आहे. आपण विचार करीत नाही. एवढं केरळवरून आलंय. केरळवरून
त्याच्या पायात चप्पल सुईची नाही का त्याच्या अंगाला कपडे चांगले नाही, ती पंक्चर काढून हवा भरते, त्यानं हायवेला गुंठा घेतलाय. हायवेला गुंठा घेतलाय हवा भरण्यावर, आणि गुंठा इकून लोकांनी स्कॉर्पिओ घेतल्यात आणि त्याच्या का हवा भरतोय. ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या, ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या, ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. कष्टाशिवाय माणूस मोठा होत नाही. झाडाला पानं घालणारा माणूस आहे, वृक्ष मित्र झालाय. 11वीला एवढंच आहे, 17च बापाला काय म्हणते माहिती का, काय केलंय माझ्यासाठी. आता त्याने केलं ते सांगायचं का. तो म्हणला मारली जखम्या, मग आता काय करेल. आता हसा रे, आता हसा, फक्त सांगा, जाऊ द्या इंद्रिकरला हलकट म्हणा, एक विनोद आहे का. अरे ए बाप मुलाचा खांदेकरी झालाय, 10वी 12वीच्या पुढचे टोनगे नीट आहे का. तुम्हाला वाटतं आम्ही 10वीला आणि 12वीला, कुत्र खात नाही 12वीला. कोण खात एम.ए. फिमे याडपटा, BA BEd चिंगड्या निवडीत आहे, MA BEd बाग छाटीत आहे. खात कोण भंगरी तुला आठवतो बाप. दारूचा ग्लास तोंडाला लावण्यापूर्वी आठवतो बाप की ज्यानं बनेर मळाला तर पलटी करून घातलाय तो बाप आठवा. ज्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून मुलगा मोठा केलाय तो बाप आठवा. का जपा बापानं मुलाची फी भरायची म्हणून शेळ्या विकल्या. शश्मेच्या कथा फुटलेल्या बापाकडे दर्शवता संध्याकाळची वेळ होती महाराज. शश्मेच्या कथा फुटलेल्या बापाला दोघांनी उचललं, स्पर्शनाच केलं. 24 वर्षाचा तरणा बाण पोरग्याचा दारू पिऊन मेला होता. शश्मेच्या कथा फुटलेल्या बापानं मुलाचा चेहरा ओळखला. सर्व झालं जाती बापाच्या हातातली गाठी खाली बदली, थरथराला बाप कापती शिकाली बसला. 24 वर्षाचा तरणा बाण पोराच्या तोंडात 70 वर्षाच्या बापानं पाणी वतलं. आग लागली प्रेताला. स्वतःच्या पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यानं पाहिली महाराज. पोराच्या तोंडात बापाने पाणी वतलं. आग लागली प्रेताला. आणि पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यानं पाहिली. बापाने गुडघ्यात गुडकं गुतवलं आणि बाप पागल झाला, पागल. अरे आपल्या नालायक व्यसनानं आपला बाप पागल होत असेल तर आई वांज राहिलेले काय वाईट प्रश्न. जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं बा मा दारुड्याला इंद्रिकरला वाईट बोलला, फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळ तुला काय भानगडे. आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पर्याला ओपन चॅलेंज आपलं, ओपन ओपन भंगरी ओपन. ज्यांना लय लग्नाच्या अगोदर क्वार्टर प्यायचा किडा असेल ना, किडा, फक्त त्या बापाची इस्टेट तो सोडायची ना, आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखवायची, बस वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो, पैसे रोग घे पिस्तूल आहे. अरे तू तरी एकाच बाजूने पेतो, मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे. तू काय पेतो. तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी